देवी सिंग, आता मधुमती यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांची जमीन बळकावली, हे खरं आहे का? नाही नाही, म्हणजे तुम्ही कितीही नकार दिलात तरी आमच्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत. खरं तर ती जमीन मिळवायचा व्यवहारच या करोडो रुपयांसाठी होता आणि ते करोडो रुपये आता आरोपीकडे आहेत. माझ्याकडे नाहीयेत, माझ्या बायकोकडे. ही जमीन तिच्या नावावर होती, तिने विकली. माझा यात काहीही संबंध नाही. हे त्या मधूच्या जमिनीचं कागदपत्र, ते गुंड बळकायला निघाल होते ते, ती सगळी जमीन मी तुझ्या नावे केली. समजा उद्या मधूला आणि सोनूला काही झालं, काही बरं वाईट झालं, तर सगळ्यात पहिला संशय तुझ्यावर येणार. कारण हा जमिनीचा वाद ऑलरेडी पोलीस स्टेशन पर्यंत गेला. पोलिसांचा पहिला संशय तुझ्यावर, मग पोलीस तुला बेड्या ठोकतील. काय गो मंगले, एवढं करोडो रुपये डिंपीने ठेवलं कुठं? जज साहेब, आरोपी फार शिथाफीनं त्याच्यावरची जबाबदारी झटकतोय. जमीन जरी त्याच्या बायकोच्या नावावर असली तरी त्याचा अर्थ असा होत नाही की जमिनीच्या व्यवहारात याचा सहभाग नव्हता. आत्ताच नोंदवलेल्या दोन्ही साक्षीत हे स्पष्ट झालंय की आरोपीचा त्या जमिनीच्या व्यवहारात सहभाग होता. सहभाग होता हेही सिद्ध होत नाही. जज साहेब, मला फसवलं जातं. मला माझी बाजू मांडण्याची संधी द्या. जमिनीच्या व्यवहाराचे पुरावे आणि इतर चौकशीसाठी हे न्यायालय पुढील तारीख देत आहे. या केसचं कोर्टाचं कामकाज त्या दिवसापर्यंत स्थगित करण्यात येते. अजून कशी नाही आली? आजी, तुला काय वाटते आज कोर्टात काय झालं असेल? म्हणजे अजून आले नाहीत ना समधी म्हणून. आता मला काय माहिती, त्या बायभुलव्याला शिक्षा झाली ना तर लय बरं होईल. आजे अग असं नको ना बोलू, म्हणजे दाजी ते माझं एवढंच. जा मग मुका घ्यायचा त्याच्या पालखीचा निघाला थोर, त्याचे लाकडं गेली लवकर नदीला, त्याला गाडला नेऊन मसनात. अगं थांब थांब थांब, आली तर बघ समधी. या या या, जरा शांत बस ना. हा, आता सांगा काय काय झालंय. मंगले, ही काय येळ आहे ग यायची? अगं तिकडं कोर्टात काय झालं ग? झाली का शिक्षा त्या बाय भुलव्याला? अगं बोल की काहीतरी, तुझी काय दात खिळी बसली का काय? अगं ह्या लोकांनी ना आपल्याला फसवलंय. अगं तुझ्या नातीकडं ना करोडो रुपये आहे जमिनीच्या व्यवहारातलं. उगाच काहीतरी बोलू नकोस. तिच्याजवळ करोडो रुपये असत ना तर ती कवाच इथनं पळून गेली असती हिरोईन व्हायला. कोणास ठाऊक, तसाच विचार असेल काहीतरी तिचा. टिंपे, ते जमिनीच्या व्यवहाराचं का नाही सांगितलंस का आम्हाला? हा, आणि व्यवहार झाला कधी? डॉक्टरांकडे एवढे पैसे कुठून आले? टिंपे, ती नक्की काय करतात? चुकीचं तर काय करत नाहीयेस ना तू? टिंपे अगं बोल की, अजून किती लपवणार आहेस आमच्यापासून? टिंपे, जर मला कळलं ना तू काय तर चुकीचं करतेस, आयुष्यभर तुझ्याशी बोलणार नाही, ध्यानात ठेव. व्यवहाराचा पैसा कुठं आहे? मला काय माहित, डॉक्टर खोटं बोलते. ती आतापर्यंत बायको म्हणून विश्वासात घेऊन जे जे काम करायला सांगितले ना ते मी केलं, आणि आता माझ्यावर खोटे आरोप लावतात. पण तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही ना? जाऊ द्या, सारखं वा बाजूला. खरं कोण खोटं कोण विचार करून करून डोकं फुटायची येळ आली. खूप झालं या जामखर्च.
मला त्या आमदार बाईपर्यंत काहीही करून माझा निरोप पोचवायला पाहिजे. तीच एक आहे जी मला यातून बाहेर काढेल. कंगणी बाबा सुद्धा वाचवू शकले नाही एका माणसाला. कंगनी कंगनी हाय, कंगनी कंगनी हाय, कंगनी कंगनी हाय, कंगनी कंगनी. इतकं तुमच्या मिस्टर कंगनीचं गीत गायलो मी. कुठल्या विचारात घडलाय तुम्ही? काय आहे जे तुम्हाला कळतंय? दोन कसं सुटायचं ते? इथून रवानगी थेट फाशी घे. लेट पण थेट. चांगलंय, कॉन्फिडन्स चांगला आहे जानकर साहेब. प्रत्येक माणसाकडे असाच कॉन्फिडन्स पाहिजे. कसं घेऊन जाणार फाशीपर्यंत? सबळ पुरावे आहेत का तुमच्याकडे? सगळे पुरावे जाऊन खाग झाले. पुन्हा सगळ्या गावकऱ्यांसमोर मान शर्मानं खाली काढून माफी मागायला लागू नये म्हणजे झालं. एक आठवडा, फक्त एक आठवडा. इथून बाहेर पडतो की नाही बघा. हे तोंड कुठे लपवायचं जागा शोधून. तुझी बायको डिंपल पाडिया भाभीचा साक्षीदार झाली. आता कुठं लपवशील तोंड? कंगनी कंगनी हाय, कंगनी कंगनी हाय, कंगनी कंगनी हाय, कंगनी कंगनी. मंगले, आपल्या घरातलं कोण बाहेर कामाला जात नाही, मग हा डाबा कुणासाठी? का तू कुणाच्या वावरात भांगलायला बिंगलायला निघालीस? तू कशाला जाशील बया? तुझ्या पुरीला तर आता करोडो रुपये मिळाल्यात ना. अक्का, तुम्हाला खरं खोटं काय माहिती का? हा, कोर्टात आपल्या लोक बोलली ती खरं झालं का लगेच? हे बघ, आता खरं काय आणि खोटं काय ते तुला आणि तुझ्या लेकीलाच माहित. पण मला सांग, हा डाबा कुणासाठी आहे? डॉक्टरांसाठी. डॉक्टरांसाठी? काय ग मंगले, तुला खरंच वाटतं का ग डॉक्टरांनी काहीच केलं नाही म्हणून? नाही म्हणजे गावातली सगळी लोक विनाकारण नाही ना त्यांच्यावर आरोप करणार. हे बघ, आता काही लोकांशी आपली भांडणं आहेत गावातल्या, ते बोलू दे. पण जो तो उठतोय तो त्या डॉक्टरवर आरोप करतोय. मंगले, तुला राग येईल पण तुला बोलते, या डॉक्टरच्या कारनाम्यात ना तुझी लेक बी सामील असणार हाय बघ. अक्का, उगाच तोंडाला येईल ती बोलू नका. हा, तुम्हाला या वाड्यातलं काही मिळत नाही ना म्हणून असं बोलताय असं वाटायला लागलंय. उगाच काय बाई वाईट साईड बोलायचं. माझ्या लेकीने काय बिघडवलंय हो तुमचं? हे बघ, कोर्टात जे ऐकलंय ना तेच मी बोलले. तू तुझी लेक बघून घ्या काय असेल ते. डिंपे, डिंपे, ते जमिनीच्या व्यवहाराची नक्की काय भानगड आहे एकदाच सांग मला. मम्मी, मी सांगितलं ना, तो जमिनीचा व्यवहार डॉक्टरांनी केलाय. मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. हा, त्यांनी मला लग्नात ती गिफ्ट केली होती पण नंतर ती त्यांनीच विकली. अगं मग ते पैसे गेलं कुठं? डिंपे, तू चुकीचं तर काय करत नाहीये ना? नाही मम्मी, तुला माझ्यावर विश्वास नाही का? हाय, फक्त तो मोडू नको म्हणजे झालं. थांब जरा, इधर डबा घेऊन जा डॉक्टरांसाठी. नाही, असं डबा नेऊन द्यायला परवानगी नसते. आणि असं पण मला ते इन्स्पेक्टरकडे जायचं नाही. मला भ्या वाटते त्यांचं. आजपर्यंत गावातल्या लोकांना उधार देत होतास, आता एकाचे पैसे डबल करून द्यायचेस.
त्यासाठी एक पतपेटी टाक आणि लोकांचे पैसे डबल करून दे. आपल्या आईच्या नावानं सुरू केलेली एखादी संस्था आपल्या डोळ्यासमोर बेचिराग होणं दुःखदायी आहे. सोडू नका साहेब त्याला. त्या नीच माणसाला नराधामाला सोडू नका. त्याने सगळी माझी इज्जत घालवली. माझ्या मित्राला माझ्या दोस्ताला मारलं. त्याला सोडू नका. आणि त्याला जर कोर्टानं सोडला ना साहेब तर मी माझ्या हाताने जीव घेईल. मग मला फाशी झाली तरी चालेल. होणार त्याला फाशी होणार. आणि ज्यांनी त्याला साथ दिली त्यांना सुद्धा शिक्षा होणार. साथ दिली म्हणजे त्याला कुणाची तरी साथ असल्याशिवाय तो एवढं मोठं काम करू शकत नाही. साहेब डॉक्टरांसोबत गावातलं मी आणि बजा आणि डिंपल. जी डिंपल कशावरून? पैशासाठी. आज जर का पैसा नाही ना मिळाला गावातले मला उभा आडवा फाडतील. अरे तुझ्याकडे बघूनच कळतंय की तुला कसलं तरी टेन्शन आहे. मी गावातल्या लोकांकडनं पैसे घेतले त्यांना डबल करून द्यायला. त्यासाठी डॉक्टर मला मदत करतायत. ते आज पैसे देणार होते पण डॉक्टर इथं नाहीत. एक काम करतो इथंच लपून राहा. बाहेरून कडे लावून घेते म्हणजे कोणाला डाऊट बी येणार नाही. मी पतसंस्थेचे सगळे पैसे डॉक्टरांना द्यायचे हे डिंपलला माहित होत. नाम्या दादा तू आता इथं? ते ठरल्याप्रमाणे डॉक्टरांना बॅग द्यायला आलो होतो. मला माहिती आहे डॉक्टर नाहीत म्हणून मग मी माझा शब्द न पाळणं बरोबर नाही ना. डॉक्टर नाही तर ही बॅग तुझ्याकडे ठेव. त्याच्यामध्ये पैसे आणि असं बी तिला लहानपणापासून श्रीमंत व्हायचं होतं. पैशाची हाव होती तिला. शक्यता नाकारता येणार नाही साहेब. पैशासाठी डिंपल नाम्या दादा डॉक्टरांनी हे बॅग आहे ना तुझ्याकडे ठेवायला सांगितल्यात ना म्हणून घेऊन आली. माझ्याकडे का? पण एक गोष्ट लक्षात ठेव नाम्या दादा डॉक्टरांनी तुझ्यासाठी एवढं केलंय तू आहेस त्यांच्यासाठी नाही करू शकत. पतपेढीचं सगळं पैसे डबल करायचं षडयंत्र सगळं. नाम्या दादा बाद झालं. तू कोणाबद्दल काय बोलते तुझं तुला तरी कळतंय का? माझ्या नवऱ्याबद्दल एक बी वाईट शब्द मी ऐकून घेणार नाही. एकदा बोलता बोलता डॉक्टर बोलून गेलो होतं की इथं पैसे लपवल्यात. मग माझ्या डोक्यात असा विचार आला की ते पैसे तुला दिला आणि लोकांना जो राग आहे तुझ्यावरचा तो पण निघून जाईल.
हे घे चहा. आमदार देवयानी मॅडम, अहो हे आपलं ऑफिस आहे, घर नाही. किती काम करणार. चक्क चहा, तेही प्रेमाने. विष तर नाही ना टाकल्यात. बस करा ना आता हे संशय घेणं. आपलं नातं पहिल्यासारखं कधी होणार आहे. आता आपल्या नात्यातल्या अडी आपण मिटवून टाकूयात. तो डॉक्टर अटकेते, कोर्टात उभा आहे तो. उद्या चुकून जरी तो आपल्याबद्दल काही बोलला तर काय त्या इन्स्पेक्टर जामकरने आपल्याला वचन दिले ना की तो या सगळ्याचा कुठलाही विषय कोर्टात काढणार नाही म्हणून. हो, पण तो डॉक्टर कसा आहे तुम्हाला माहिती नाहीये. किती शातीर माणूस आहे तो. उद्या त्याने जर कोर्टात सांगितलं की मी तुमची सुपारी दिली होती आणि तुम्ही माझी सुपारी दिली होती तर वाट लागेल आपली. माझी आमदारकी जाईल, आपलं राजकीय करिअर संपेल. कळतंय का तुम्हाला? पटतंय तुझं म्हणणं मला. आता यावर फक्त एकच उपाय, तो म्हणजे आपण एकमेकांसाठी उभं राहणं. म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे वचन द्यायचं की तुम्ही माझी सुपारी दिली होती आणि मी तुमची सुपारी दिली होती. कोर्टात सांगायचं नाही. सगळे आरोप फेटाळून लावायचे. अहो, नवरा बायको आहोत आपण. आपणच एकमेकांसाठी उभं राहायला पाहिजे ना. यानंतर मी कायम तुझ्यासोबत उभा राहील. पिंपल, खडं नीट काढ, नाही तर माझं दात तुटत्याल. तांदूळ असू देत नाही तर आयुष्य. माणसाला त्यातलं खडं नीट बाजूला काढता आलं पाहिजे. मी काय म्हणते ते कळतंय ना? वय तुला घातलं नून डाबरे तुला. अगं नीट बोला येतं का? चुकती माझ्या कानात. काय तुला काहीतरी सांगायचंय मग नीट सांग की. पैसे कुठे ठेवले? पटकी हिला हिला ना पैशाशिवाय दुसरं काही सुचतच नाही. नामदा, अरे तू कुठे गेला होता? नाम्या दादा, तुला किती वेळा सांगितलं एकट्यानं बाहेर जाऊ नको. गावातले लोक आधीच तुझ्यावर टपून आहे. परत बाहेर गेल्यावर काही भलतं सलतं झालं तर? डिंपल, झालं का तांदूळ निवडून? थोडे राहिलेत निवडायचे. नीट खडं बाजूला केलंस ना बया? काढत्या. आयुष्यातलं खडं बाजूला झालं म्हणजे बर. काय म्हणलीस? काय नाही. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. साहेब, आलात का तुम्ही? अगो, माझ्या लेकीची अवस्था बघा की व. गरोदरपणात कशासाठी त्रास देताय तिला? साहेब, हात जोडते तुमच्या पुढं. आम्हाला सुखानं जाऊ द्यायचं नाही असं ठरवलंच आहे का तुम्ही? आता कशा पायी आलात तुम्ही? पण सांगणार, सगळं सांगणार. किंबहुना तेच सांगायला मी आलोय. त्या लफंग्या डॉक्टरला मी अटक केली आहे हे तुम्हाला ज्ञात आहे. पण त्याला साथ देणारा एक संशयित याच घरात दडून बसलाय. त्यालाही शोधून अटक करायला आलोय. हा, कर कर. त्याला ना जो बाय भुऱ्याला साथ देतोय ना त्याला अटक कर. म्हणजे हे सगळ्यांना आकला येत्याल. त्याचं नाव काय आहे हे तरी विचारशील की नाही हिरोईन? त्या लफंग्या डॉक्टरला याच घरातल्या एका माणसानं मदत केली आहे. आणि त्याचं नाव आहे या घरातला अतिशय महत्वाचा छोटा मोठा घटक नसून अतिशय महत्वाचा घटक. त्याचं नाव आहे डिंपल कपाडिया.